नरेंद्र घरात काळुंद्रे त्याच्याबरोबर जोडीला आलेला फलंदाज समीर आणि गोलंदाज आहे तो शिडोन संघाचा जगदीश भोपी। आमच्या काळामध्ये असं होतं की पहिल्या गोलंदाजाला जर पहिल्या मॅचमध्ये जर जास्त धावा आल्या तर दुसरीवर आम्ही त्याला द्यायचो नाही। जगदीश भोपीने बघा मगाशी एक षटकार 3 चौकार बसले, त्यानंतर 2 बॉल डॉट टाकले त्याने, पण तरी त्याच्या कॅप्टनचा विश्वास आहे कारण प्रत्येक मॅच त्याने जिंकून दिला शिरडोन संघाला। चांगली गोलंदाजी केले, सर्कलचं षटक टाकायचं म्हणजे खायची गोष्ट नाही। आता 2च ओव्हर आहेत त्यामुळे सर्कल नाही आहे, त्यामुळे जगदीश मुकादम कुठेतरी थोडं बरं वाटलं असेल त्यांना जगदीश भोपी यांना सर्कल, परंतु ते सर्कल स्पेशालिस्ट आहेत आणि कित्येक वेळा असं होतं ना क्रिकेटमध्ये, कधी कधी तुम्ही 5च धावा देता, कधी 20 पण येतात। कारण हा धूप छाव, कभी खुशी कभी गम असा क्रिकेटचा खेळ आहे। आपण लगेच चालू करा, चला बॉल मॅन आमचे जे छोटे खेळाडू आहेत बाहेर आहे लवकर। नरेंद्र स्ट्राईक एंडला। सुरुवातीला दुपारी वगैरे काय होतं आपला टाइमपास होतो आणि मग शेवटला जसा सूर्य अस्ताला येतो ना मग घाई होते कारण लढाई बंद करायला लागते ना। पूर्वी जेव्हा सूर्य अस्ताला गेला की लढाई थांबायच्या। आणि जाऊया मैदानामध्ये, सगळ्यांचं स्वागत, पाहुण्यांचं स्वागत, प्रेक्षकांचं स्वागत, खेळाडूंचं स्वागत। जगदीश भोपी तयार, समोर आहे नरेंद्र। 2 ओव्हरची मॅच, पहिला चेंडू, वा थोडासा मागे ठेवला, उसळी घेतली, बाउन्स झाला, कट करायचं होतं खरं तर नरेंद्रला, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, खरं सरळ खेळायचं होतं। पहिला चेंडू डॉट टाकलाय, असं म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। पहिल्यांदा तुम्ही प्रभाव टाकला की गोड तो शेवट तुमचा गोड होतो आणि पहिला चेंडू चांगला टाकलाय, मेरिटच्या हिशोबाने टाकलाय, प्रदीप मुकादम यांच्या हातामध्ये गेला। दुसरा चेंडू घेऊन आले जगदीश भोपी। हो, आता मात्र इथे विशाल मुकादम यांच्या हातात चाललाय लॉंग ऑफला चेंडू, चेंडूची फेक आले, दुसरी धाव घेणार का नाही, एकच धाव मिळते, खातं उघडलंय काळुंद्रे संघाचं। टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीवर भरोसा आहे, विश्वास आहे, म्हणून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो नरेंद्र। आणि आता आलेत ते स्ट्राईक एंडला समीर, प्रशांत पाटील, भरपूर मजा दिवसभर, त्यांनी 3 दिवस मालदोडे इथे आहेत। आजचा आनंद वेगळा असेल। खाली राहिला चेंडू, आता जगदीश भोपीला अंदाज आलाय खेळपट्टीचा, कारण ही दुसरी मॅच आता त्यांची सुरू आहे। जगदीश भोपी यांची मगाच्या मॅचमध्ये उदय घरतनं त्यांना चांगले फटके मारले होते वरच्या ओळे संघाच्या, तो फलंदाज पण तेवढा ताकदीचा होता, पण हे पण चांगले आहेत समीर, त्यांना आता 2 षटकांची मॅच म्हणजे 20 तरी करावे लागतील। कट करायचा होता, बॅकफुटला जाऊन हा चेंडू कट करायचा होता, चाललाय गेले आणि पॉईंटच्या मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, तो पॉईंट वरून डीप पॉईंट वरून धावत येतोय। 2 धावांनी आतापर्यंत घेतल्यात आणि 2च धावा मिळतात त्या समीरला। समीर 2 वर, नरेंद्र खेळतोय तो एका धावेवर। संघाची धाव संख्या होते ती बिनबाद 3। 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत। एक पहिला चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, तिसरा डॉट आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा आल्यात। 3 धावा धावफलकावर लागल्यात, एकही मोठा फटका आतापर्यंत मारण्याची संधी दिलेली नाही ती जगदीश भोपी या गोलंदाजांना। 40+ हे क्रिकेट आहे, खरं तर 40+ निघालं नसतं तर हे सगळी मंडळी घरी झोपलेली असती। जगदीश भोपी पुढे आले होते, फुटवर्कचा वापर केला, परंतु जगदीश भोपी पण बरेच सामने खेळलाय, बरेच मैदानावर त्याने गोलंदाजी केले। सिंगलच आलेले विश्वनाथ खारके यांच्या हातामध्ये फुटबॉल खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता। पोसरेगावचे, नवीन पोसरेगावचे जावई आहेत, सिंगल आलेले 4 धावा धावफलकावर लागतायत। आपण पाहतोय या 40+च्या क्रिकेटमध्ये काय झालंय, दोस्ती पण झाले, कधी व्यापार उद्योगामध्ये पण उपयोग झालाय, सोयरीक पण होत आहेत, हा एक फायदा या 40+ मध्ये झालेला आहे। पार्ट्या पण होतात। कसळगड संघ आता विचार मंथन करतायत की काय झालं, कसं झालं, मागचं सोडा, आता पुढचं बघा। दशरथ पटेल असेल तर सांगितलं असतं। आणि षटक संपलेलं आहे, जगदीश भोपीने सुंदर षटक टाकलं, धावा दिल्यात त्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5। असं वाटलं ना नरेंद्रने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, निखिल आपल्याला वाटलं की आता 15-20 धावा पहिल्या षटकात काढतायत की काय, फक्त 5 धावा आल्या। कसळगडनं काय केलं, सीट चुकीची उभी केली त्यामुळे ती पडलेली आहे। रामचंद्र बॅटिंग कमी झाली, दत्ता गायकर बघा, दत्ता गायकर बघा। आता मॅच संपल्या, त्यांना माहिती आहे आता पुढचा विचार आपण करूया। मॅच आता झालेली आहे, झालं ते सोडून द्या, काय म्हणतात ना, गेले ते गंगा आणि राहिलं ते तीर्थ। दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये आपण आता विचार करूया। दुसरं षटक घेऊन आले तिथे आपण पाहतोय जनार्दन
नाथांचा नाथ जनार्दन टकले समोरच्या बाजूने आता एक्सप्रेस वेच्या बाजूने शेवटचं षटक घेण्यासाठी आलेले आहेत, ते घेऊन आले आहेत जनार्दन टकले. शिरडोनला मस्त आहे. शिरडोनमध्ये या टीममध्ये 2-4 हॉटेलवाले आहेत. हे जर फायनल मारली ना का यांना चिठ्ठी उडवावी लागते कुठल्या हॉटेलमध्ये बसायचं. याला सगळे हॉटेल खुले आहेत. वाकडीकरांचं असेल तिकडे, मुकादमांचे असतील, आस्वाद असेल तिकडे, जय मल्हार असेल, जगदीशजी मुकादम साहेब आमचे, क्रांतिवीर ढाबा, कुठे बसायचा हा विचार पडतो त्यांना. हा जबरदस्त फटका, परंतु हवेमध्ये चेंडू. इथे आपण पाहतोय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, 2 धावांसाठी निघालाय आणि आता महेश पाटील यांच्या फटाक्या वाजायला सुरुवात झालेली आहे. महेश पाटील आमचे दिल्या यांनी ओळखला की कसरकंची टीम गप्प बसत नाही आहे म्हणून फटाक्यांची आतषबाजी केलेली, आता पांगलेले आहेत सगळे. पॅनल पडला म्हणून फटाक्या वाजवण्यात आलेल्या आहेत. असू द्या, खेलना सबसे बडी बात है, हार जीत तो होती रहती है. आयोजन एवढं मोठं तुम्ही केलेलं आहे, तिथंच तुम्ही जिंकलेले, खेळण्याची गरज नाही. चेंडू हवेमध्ये, इथे मालतोटे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला संतोष चौधरी आणि इथे मात्र हा चौकार आलाय. चर्चा थांबवण्यासाठी फटाक्या वाजवण्यात आल्या. काय बॉल द्या वरती गेला मला वाटतंय. बॉल बॉय कुठे आपला? हा दिलेत. बॉल दिलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती काळुंद्रे संघाची 11 झालेली आहे. अजूनही 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. इथे मी आपण विनंती करूया चिंचपाडा आणि पाली या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया इकडे येऊन थांबा, तयारीमध्ये राहा, पॅड बांधून राहा. पाली आणि चिंचपाडा, हा खोबऱ्याच्या वाट्या बघा. हा चला या, हो दोघांना प्ले लिहा, एकाला ओके चालेल. नावं टाका. जनार्दन टकले, खरं तर संतोष चौधरी असं वाटलं चेंडू अडवतील पण पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. हो आता चेंडू पुन्हा एकदा त्यांच्याकडेच. आत्ता चुकी करत नाही. डबल विकेट घेता का? फलंदाज बाद झालेत नरेंद्र पाटील. नरेंद्र अकरा धावा, 2 ओव्हरची मॅच आहे. नरेंद्र बाद झालाय. 11 धावा झाल्यात, 1 विकेट गेलेली आहे. चांगली गोलंदाजी करतायत ते जनार्दन टकले. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा फक्त 5, या षटकामध्ये आल्यात त्या 11. आता 11 धावा झाल्यात. नंदू घरत स्ट्राईक एंडला, एक स्टायलिश प्लेयर, भरपूर जुने तेवढे चांगले. आणि हा लॉंगॉनला मारलाय विशाल मुकादम यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. मला वाटतं ते वरनं थ्रो करत नाही, म्हणजे हात त्यांचा दुखत असावा, काहीतरी दुखापत असेल. आम्ही पण आता काय झालंय की वरनं थ्रो जात नाही, मग खालनं थ्रो करतो. एन्जॉयड आहेत मालतोटे खांद्यामध्ये. आणि इथे सिंगलच आलेली आहे नंदू घरातला, 12 धावांवर जाऊन पोहोचलाय. काही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता जनार्दन टकले यांच्या षटकातील. डॉट बॉल, धावसंख्या येते 12, 1 बाद 12 काळुंद्रे संघ. श्री घोडीलदेव कसळखंड 40+ यांच्या वतीने आयोजित आपण पाहतोय ही ग्रामीण पनवेल तालुका असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेली ही टुर्नामेंट आपण पाहतोय. का 2 दिवस ओपनची होती, इथे पुन्हा एकदा खराब प्रदर्शन. येतोय चौकार. सतरा करायचे आहेत. काळुंद्रे संघाला पण विनंती करूया. बघा लगेच निघालेत, याला म्हणतात की सहकार्य. 16 धावा झाल्यात, 17 धावांची गरज आहे. चला सलामीची जोडी पण आपण लगेच पाठवा.
12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. शेवटच्या चेंडूवर पण एक मिसफील्ड झाली जिथे 2 धावा एक्स्ट्रा आल्या. मगाशी संतोष चौधरी यांच्याकडनं पण एक मिसफील्ड झाली तिथे पण म्हणजे 4 धावा जास्त आल्या. 12-13 धावा झाल्या असत्या पण ज्या धावा कशाही येवत मिसफील्ड नाही येवत पायाला लागून येवत बॅटला लागून येवत धावा येणं गरजेचं आहे. 16 धावा आपल्याला कमी वाटत आहेत पण गोलंदाजी पण चांगली आहे ती काळुंद्रे संघाची आणि फलंदाजी पण चांगली आहे ती शिरडोन संघाची. 10 चेंडूमध्ये मगाशी 35 केल्या होत्या त्या फलंदाज प्रदीप मुकादमनी. +40 क्रिकेट आपण जर बघितलं तर 40+ची बक्षिसाची रक्कम कमी असते पण आयोजनामध्ये 1 लाख खर्च असतो. बक्षीस काही असू द्या खरं तर काही ठिकाणी नुसती ट्रॉफी असते पण आता काय झालं थोडंसं प्रत्येकाला वाटतं की थोडे का होईना काहीतरी 500 का होईना 100 का होईना बक्षीस पाहिजे काहीतरी. खर्च इथे मला तर वाटतं 3 लाखाच्या वरती झाला असेल. कसं आहे माहिती का पैसा भरपूर लोकांकडे आहे पण देण्याची दानत कमी लोकांकडे असते. असं म्हणतात ना देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे. घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. हातच घ्यावे म्हणजे सगळ्यांना वाटतं की हात घ्यावे की त्यांचे त्याच्या हाताला आपण हात स्पर्श करायचे की त्याच्यासारखी दानशूरपणा आपल्यामध्ये यावा. बॅट्समन आलेले आहेत प्रदीप मुकादम आणि दुसरे फलंदाज आहेत ते जनार्दन टकले आणि गोलंदाज आहेत मंगेश ना. आपण पास करायला तयार आहे बॉलर टाकेल तेव्हा आपण बोलणार ना. आपण जे कार फास्ट आहेत त्याला आपण बोलू 2 पावलं घ्या. मंगेश घरात तयार आहेत. काळुंद्रे आणि शिरडोण यांच्यामध्ये जे जिंकणार आहेत तो आजचा 3रा संघ असेल जो सुपर 3ला पोहोचणार आहे. पहिले 2 संघ गेले तेव्हा पहिला चिंचपाडा कपिल परदेशी यांची टीम नंतर रविदादा शेळके यांची जी टीम आहे पाली काल त्यांनी फायनल इथे मारलेली आहे. आज डबल चान्स आलेला आहे त्यांना एकावर एक फ्री. कल्याण ओपनला दुरी पडल्यात आज बंद आहे रविवार आहे. जाऊया मैदानात चला. गोलंदाज मंगेश घरात आहेत. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. खरं तर रविदादा शेळके आमचे लायन्स ग्रुपचे सर्व आहेत. नेहमीच कुठेही समाजकार्य असतील त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती असते. आपल्या परिसरामध्ये कित्येक वेळा आपण त्यांना पाहतो. बाळूशेठ फडके आणि त्यांची जोडी आहे. धावसंख्या झाले 16 जिंकण्यासाठी करायची आहे 17 कोणासाठी खतरा पण इथपर्यंत पोहोचले याला महत्त्व आहे. जे पहिल्या राऊंडमध्ये हारले त्यांचं काय. मंगेश घरात हो प्रदीप मुकादम थांबले होते शेवटच्या क्षणी त्यांनी कट केला चेंडू खाली राहिला होता पण सिंगल आलेली आहे. धावा येणं महत्त्वाचं आहे. सुरुवात जर एका धावेने का होईना पण सुरुवात व्हायला लागते. डॉट बॉल आला की टेन्शन वाढत जातं आणि सुरुवात झालेली आहे. धावांना 1 धाव आलेली आहे. 11 चेंडू आता 16 धावांची गरज आहे. शिरडोन संघ आपण पाहतोय धावांचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी आता मगाशी विशाल होते. विशाल आणि प्रदीप आता जनार्दन टकलेंना बढती देण्यात आली. टप्पा पडला चेंडू बाहेरच्या दिशेने वळला. मिश्रण जे आपण बघतो ना की व्हेरिएशन पहिल्यांदा आले आणि फक्त स्लो चेंडू केला पण पडल्यानंतर थोडासा ऑप्शनच्या बाहेर वळला आणि बॅट फिरवली जनार्दन टकलेंनी परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. नुसतीच वेगाला उपयोग नाही. नुसते वेगाने गाडी कोण पण चालवतो 160-180च्या स्पीडला पण गाडी कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. जनार्दन टकले मारण्यासाठीच पाठवलं होतं. लवकर मॅच संपवायची होती. मंगेश स्वतः चेंडू खाली आले होते पण चेंडू चांगला प्रयत्न होता. गोलंदाजी करून झेल घेणं एवढं सोपं नसतं. आपल्या उजव्या बाजूला 15-20 पावलं ते धावले. हात पण त्यांनी केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगपर्यंत ते धावत आले. आपण बघितलं चेंडू टाकल्यानंतर खरं तर दमछाक होते आणि इथे मात्र 2 धावा मिळतात. 2 धावांनी 3 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. 9 चेंडू आणि 14ची गरज आहे. 9 गेंदे 14 रन. पूर्वी बुलेट आहे ना ज्याच्यामध्ये ताकद ज्याच्या मिशा मोठ्या असायच्या तेच चालवायचे. आता बटन स्टार्ट आहे कोण पण चालवत आहे. हो जनार्दन टकले ज्याच्यासाठी पाठवलं होतं मारधाड करण्यासाठी तो षटकार मारला लॉंग ऑनच्या वरून. धावसंख्या आपण पाहतो या षटकारानं झालेली आहे ती 9 धावा झाल्यात. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. समीकरण बरोबरीत आलेली आहे. वातावरण पण अतिशय क्रिकेटला पोषक आहे. जनार्दन टकले थांबायला तयार नाही. त्याला सांगितलंय की विकेटचे काय अहमियत राखू नको. जे मोठे फटके मारायचे ते मारून टाक आणि लवकर मॅच संपव आणि तसा प्रयत्न त्याचा सुरू आहे. 8 बॉल 8 रन आता 7 बॉल 6 रन.
7 गेंदे 6 रन, 7 चेंडू 6 धावा कमी आल्या. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला नरेंद्रनं, पण फलंदाजी पाहावी तशी बहरली नाही. 2 मिसफिल्डचे चौकार मिळाले, नाही तर याही नव्हत्या. हो, चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलं चेंडूला. मिड विकेटला चांगली फिल्डिंग केलेली आहे ती नंदू घरातनं. चेंडूचे फेक, परंतु इथे मात्र जिथे सिंगल होती तिथे डबल मिळालेली आहे. एकमेकाला कोसतायत. त्यांना समजलंय की मॅच आपल्या हातातून निष्ठच चाललेली आहे. 6 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. कसरकंडची जी परिस्थिती होती तशीच आता काळुंद्रे संघाची परिस्थिती झालेली आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 12वे खेळाडू आमचे खुश आहेत. आज कुठला हॉटेल असेल तुमचं नाव काय? सतीश भोपींना मी विचारतो की आज कुठलं हॉटेल असेल. जय मल्हार, क्रांतीवीर, साईदीप. हा, साईदीप. आज प्रदीप मुकादम पण आहेत, विशाल मुकादम आहेत. 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. 0.2 मला तर वाटते नंदू घरात त्यांचे बंधू आहेत का? 0.2 नंदू घरात करते. एक मस्त कित्येक वर्ष मी पाहतोय नंदू घरात. जवळजवळ 30 वर्ष 25 वर्षापासून आमची मैत्री आहे. रसायनीमध्येच जास्त असतात नंदू घरात, पण स्वभाव एवढा शांत आहे ना. क्रिकेटमध्ये फार आवड आहे. कुठेही बोलवा येणार क्रिकेट खेळायला. अतिशय मन मिळावं असे आहे नंदू घरात. आणि आता मला थोडे गोलंदाज आहेत ते काळुंद्रे संघाचे नरेंद्र. स्वतः त्यांनी आता चेंडू हातामध्ये घेतलाय. तो नरेंद्र यांनी 4च धावा करायच्या आहेत. चला, दोन्ही टीम आले का? कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले. हे बघा, हे 40+ मध्ये ह्या गोष्टी होत असतात. ओपन मध्ये बोलवतोय तर येतच नाहीत. हां, आपल्याला सांगतात 10 मिनिटं थांबा. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. हां, हे कसं आता मॅच्युअर्ड झालेले आहेत सगळे. पण काही 40+ वाले चिडतात पण भरपूर. काही काय आता साठळलेले आहेत. हो, काय फलंदाजी करतायत प्रदीप मुकादम. थांबतायत लेट कट. जी परिस्थिती कसरकडची झाली होती तशीच पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. चला, तिने शिवडन कॅप्टन या. शिवडन कॅप्टन पवार या लवकर. पवार एका बाजूला पाली संघाचे मनोज ना, पाली संघा चिंचपाडाचे मनोज, त्यानंतर दीपक पाली संघाचे. चिंचपाडा, पाली आणि शिरडोन पवार आलेले आहेत. पवार यांची पॉवर आता आपल्याला बघायची आहे.